सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व पुढील काही दिवसात बाबासाहेब नेपाळ काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेसाठी दिनांक 13 नोव्हेंबर 1956 रोजी गेले होते. त्यावेळेस केलेले त्यांचे भाषण खूप गाजले होते. परिषदेवरून आल्यानंतर महाबोधी या संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागतपर एक कार्यक्रम आयोजित केला होता. ही सभा ज्या ठिकाणी आयोजित केली होती त्याच ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला होता. सांगतात जवळजवळ 18 संस्थांनी बाबासाहेबांचा हार घालून सत्कार केला होता. डॉक्टर NM शर्मा यांनी 2 सुवर्ण स्मृती चिन्ह बाबासाहेबांना भेट दिले होते. या सभेला प्रचंड जनसमुदाय हजर होता व तसेच तिबेट, जपान, म्यानमार, त्यावेळचा ब्रह्मदेश व श्रीलंका या देशातूनही काही लामा, भिक्खू, उपासक आलेले होते. या कार्यक्रमाविषयी लिहिताना लेखक विद्वान सांगतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सभेचे आयोजन व जमलेला जनसमुदाय पाहून बाबासाहेब भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते. जमलेल्या जनसमुदायाला पाहून बाबासाहेब बोलतात, दीर्घ प्रवासाच्या दगदगीने मला शीण आला आहे. मी येथे केवळ तुमच्या स्वागत स्वीकारण्यासाठी आलो होतो, परंतु तुम्ही माझ्या भेटीची जी उत्सुकता व आस्था दाखविली तिची परतफेड म्हणून तुम्हाला 4 शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो. तुम्हापैकी पुष्कळसे लोक अस्पृश्य गणले जातात. भगवान बुद्धाच्या काळी अस्पृश्यता नव्हती. सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रतीच्या जमाती त्यावेळी होत्या, परंतु त्यांना अस्पृश्य मानित नसत. अस्पृश्यतेचा शाप गेल्या 1500 वर्षांचा आहे आणि त्याला जबाबदार हिंदू धर्म आहे. अस्पृश्यता हा आमचा कलंक नसून तो उच्च हिंदू जातीच्या हृदयाचा कलंक आहे. आज इतकी वर्ष झाली, परंतु ती कलंक धुवून काढण्याची हिंदूंना कधीही प्राणांतिक इच्छा झाली नाही. आमच्या राहणी व करणीवरून काही ते आम्हाला अस्पृश्य मानित नाहीत. आम्ही स्वच्छता राखली, स्वच्छ कपडे घातले, उच्च व्यवसाय केले, मन निष्पाप व चारित्र्य निष्कलंक ठेवले आणि आम्ही निर्भयतेने वागू लागलो, तरीही हे हिंदू आम्हाला अस्पृश्य मानतात. तेव्हा हा हिंदू धर्म आम्हाला सोडलाच पाहिजे. जो बौद्ध धर्म भारतात उदयाला आला आणि ज्याने माणसात भेद करण्याचे नाकारले, ज्या धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समतेवर आधारलेला आहे, तो आता आम्ही स्वीकारला पाहिजे. भगवंतांनी आपला धर्म जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी स्थापिला. इतर धर्म देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत. माणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्वानुसार जोडणारा बौद्ध धर्म हा एकच आहे. बुद्धाने आपल्या धर्मचरणाचा आदर्श संघाच्या रूपाने जगासमोर मांडला. त्या समाजात जातपात नाही. समुद्रात नदी मिसळल्यावर ती जशी समुद्राशी एकरूप होते, त्याप्रमाणे बुद्धाच्या समाजात जातपात नाहीशी होऊन सर्व एकरूप होतात. आज 1500 वर्षे हिंदू समाजाची सुधारणा होईल आणि त्यात समता येईल, शहाणपणा येईल याची गावशिवेवर बसून आम्ही वाट पाहत आलो, परंतु कोणालाही सुधारणा सुचली नाही आणि कोणीही आम्हाला आत बोलाविले नाही. उलट धर्माच्या नावाखाली आमची शतकानुशतके अधिकच विटंबना आणि गळचेपी होऊ लागली. कोणी म्हणतात समता ही भारतात अज्ञात होती. गेल्या शतकातच समतेची कुजबूज येथे सुरू झाली आहे. तेव्हा हळूहळू हिंदू धर्म ही सुधारेल आणि समतेचा अंगीकार करेल. हिंदू धर्म सुधारला जाईल हा एक भ्रम आहे. इतिहास ग्वाही देत आहे की सामाजिक समतेचा संदेश भगवान बुद्धाने 2500 वर्षांमागे या भारताला दिला, परंतु हा संदेश दडपून टाकण्याचा या देशात बुद्धिपुरस्सर असा प्रयत्न झाला आणि अगदी त्याच्या विरुद्ध विषमतेवर आधारलेला आणि काही विशिष्ट वर्गाच्या हिताची पर्वा करणारा हिंदू धर्म प्रभावशाली करण्यात आला.
जोपर्यंत हिंदू धर्म पाळला जात आहे तोपर्यंत या देशातून सामाजिक विषमतेचे उच्चाटन होणार नाही. हिंदू धर्माने बौद्धिक पातळीवरून कितीही उदात्त तत्वांचा उद्घोष केला तरी त्याचा आचार हा वर्ण, जातपात, स्पृश्यता असल्या विषमतेचा असतो. चातुर्वर्ण्य हा त्याचा पृष्ठकणा आहे. तेव्हा हिंदू धर्म सोडल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. तुम्ही बौद्ध झालात तर तुम्हाला बांधव म्हणून मानणारे या जगात काही लोक लाभतील. आज आमच्या देशात जो अन्याय होत आहे त्याने आम्ही विव्हळत आहोत, परंतु त्याला सहानुभूतीची साथ कोठे मिळत आहे काय? नाही, कारण अन्याय करणारे सारे हिंदू आहेत व त्यांच्या शब्दांप्रमाणे येथील राज्यतंत्र हालत आहे. तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्ध धर्मीय तुम्हाला बंधू मानतील व तुमच्या दुःखाच्या हाकेला ते ओ दिल्याशिवाय राहणार नाहीत. तर आपण पाहिले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले एक शब्द म्हणजे ज्ञानाचा व जगण्याचा एक भांडार आहे. तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारून त्यांनी दलित वंचित समाजाला एक नवी दिशा दिली आहे. ज्या भूमीवर तथागत गौतम बुद्धांनी आपल्या धम्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली त्याच भूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे भाषण किंवा संदेश आपल्याला मिळाला. हा योगायोग कसा संभव झाला? बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करणे हे त्यांनी ठरवलेले त्यांचे पुढील कार्य होते व ते पूर्ण करण्यास त्यांना आयुष्याचे काही दिवस हवे होते, परंतु तसे होऊ शकले नाही. तर आता ही आपली जबाबदारी समजून बाबासाहेबांना जे आपला आदर्श मानतात त्यांनी आपला वाटा उचलावयास हवा आहे. नुसते बोलून काहीच होणार नाही, आपल्याला कृती करावी लागेल. ज्या महामानवामुळे आपण या देशात स्वतंत्र श्वास घेत आहोत त्यांना कृती करूनच आपले वंदन सार्थ ठरेल. जय भीम, नमो बुद्धाय.